सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दरवर्षी आपण मराठी चित्रपट क्षेत्रात आणि त्याच्या उत्कर्षाकरता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले आहे आणि चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलू गुणांनी या क्षेत्रात काम केलेल्या मंडळींना दरवर्षी आपण व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार देतो। सन्मानाचा पुरस्कार असतो अधिकृत महाराष्ट्र सरकारतर्फे। त्याबरोबर या क्षेत्रात म्हणजे मराठी चित्रपट क्षेत्रात जे विशेष योगदान करतात त्यांना व्ही शांताराम विशेष योगदान असे 2 पुरस्कार आपण देत असतो। आणि ज्यामध्ये यावर्षी आज आम्ही घोषणा करतो आहोत की व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार जो 10 लाख रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, चांदीचे मेडल अशा स्वरूपाचा हा पुरस्कार यावर्षी व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार श्री महेश मांजरेकर यांना आपण त्या ठिकाणी देण्याचं ठरवलं आहे। आणि त्या संबंधित 25 तारखेला NSCI डोममध्ये त्याचा कार्यक्रम होईल। जसं मी म्हटलं की याच मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता या सर्व भागांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना सुद्धा आपण व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार हा पुरस्कार देतो। आणि तो सुद्धा 6 लाख रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, चांदीचे मेडल असा पुरस्कार असतो। तो यावर्षी मुक्ता बर्वे यांना आपण त्या ठिकाणी देतोय। त्यांची आपण त्या ठिकाणी निवड केलेली आहे। आपल्या निवड समितीने यावर सर्व चर्चा करून हा निर्णय घेतला, तो आज आपण या ठिकाणी घोषित करतोय। याच पद्धतीने आपल्याला माहिती आहे की मुंबई, महाराष्ट्र आणि बॉलिवूड आणि म्हणून मुंबईमध्ये, महाराष्ट्रात हिंदी चित्रपट क्षेत्रात ज्यांचं योगदान आहे, अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन यापैकी कुठलंही त्यात दीर्घकालीन ज्यांचं आयुष्य यात व्यतीत केलं आहे अशांना स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार आणि ज्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये उल्लेखनीय काम केलं आहे त्यांना स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार हे सरकारचे 2 मानाचे पुरस्कार असतात। निवड समिती त्यावरही आपलं काम करत असते। शासकीय अशासकीय सदस्य मिळून हा निर्णय करतात। आणि यावर्षी या 10 लाख स्मृतिचिन्ह व मानपत्र, चांदीचे मेडल असं स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार यावर्षी आपण श्री अनुपम खेर यांना त्या ठिकाणी निवड केली आणि घोषित करतो। आणि स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कारामध्ये 6 लाख स्मृतिचिन्ह, मानपत्र, चांदीचे मेडल हा सर्व पुरस्कार विशेष योगदानाचा काजोल देवगण यांना आपण त्या ठिकाणी निवड केली आहे। या पुरस्काराबद्दल वर्षभर अर्जही येत असतात। काही स्वतः निवड समिती विचार करत असते आणि त्यामुळे 4ही पुरस्कार जे मानाचे आहेत, व्ही शांताराम जीवन गौरव मराठी चित्रपटाच्या संदर्भात महेश मांजरेकर यांना, व्ही शांताराम विशेष योगदान हा मुक्ता बर्वे यांना, स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव हिंदी चित्रपट सृष्टीच्या संदर्भातील अनुपम खेर यांना आणि स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान काजोल देवगण यांना 4 पुरस्कार घोषित करण्यात आम्हाला आनंद होतो आहे। या बरोबरीने आपण महाराष्ट्र शासनाचा
1993 पासून गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा दरवर्षी करत असतो आणि या 93 पासून आपण विविध महत्त्वाच्या व्यक्तींना पुरस्कार दिला आणि ज्याच्यामध्येही एक समिती आपलं काम करत असते, ज्या शासकीय आणि अशासकीय या पद्धतीचे सर्व लोक काम करतात। त्या सगळ्या प्रक्रिया पार करून हा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 10 लाख मानचिन्ह, मानपत्र, शाल वगैरे असं करून आपण देतो। तो यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आपण त्या ठिकाणी निवड केली आहे आणि त्याची सुद्धा घोषणा करतो आहोत। हे सर्व कार्यक्रम 25 तारखेला NSCI डोम येथे एक विशेष शानदार सोहळा करून आपण करणार आहोत आणि त्याचं निमंत्रण आपल्याला दिलं जाईल। पण आज या पुरस्कारांची घोषणा करणं आवश्यक होतं म्हणून आपण त्या ठिकाणी तातडीने केलेलं आहे। एक दुसरा महत्त्वाचा कार्यक्रम आपल्याला माहिती आहे, देशभरामध्ये आपण संविधानाचा अमृत महोत्सव करतो आहोत। महाराष्ट्र शासनाने ठरवलं आहे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये सुद्धा संविधान गौरव किंवा अमृत महोत्सवी गौरवाचे कार्यक्रम पूर्ण राज्यभर होणार आहेत। त्या संदर्भात 2 बैठका आम्ही घेतल्या आहेत। विविध त्याच्यावरच्या प्रस्ताव, चर्चा यावर खल केला आहे आणि संपूर्णतः संविधानाचा सन्मान, संविधानाचा गौरव, संविधानाच्या बद्दलची माहिती, संविधानाबद्दलचं आकर्षण, संविधानाबद्दलची चर्चा आणि सर्वसामान्यांपर्यंत संविधान पोहोचवण्याची व्यवस्था असा पूर्ण 1 वर्षाचा कार्यक्रम केला आहे। त्याची पूर्ण माहिती येत्या काळात आम्ही देऊ। सर, पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे, त्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विरोध केला आहे। ते म्हणाले महाराष्ट्रात अशी सक्ती चालू देणार नाही, नाही। मला असं वाटतं की अभ्यास पूर्ण करून ते बोलतात किंवा बोलले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे। पण त्यांना NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शिक्षा धोरण याची कॉपी आम्ही जरूर पाठवू। माझी अपेक्षा आहे ते आणि त्यांचे सहकारी याचा अभ्यास करतील आणि त्या निमित्ताने मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो, मातृभाषेत शिकण्याची सोय करणारं पहिलं सरकार मोदी सरकार आहे आणि त्यामुळे त्याची सुद्धा माहिती संबंधितांनी घ्यावी। राज ठाकरेंच्या टीमने आणि त्यांनी या राष्ट्रीय शिक्षा धोरणाचा जरूर अभ्यास करावा असं मी त्या ठिकाणी म्हणेन। कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होताच आणि 7 दिवसात केंद्र सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावं असंही म्हटलं। ते न्यायिक प्रकरण आहे, याच्यावर मी भाष्य करणार नाही। दुसरीकडे मुंबईमध्ये आहे पुन्हा एकदा मराठी आणि गुजराती वाद पेटलेला पाहायला मिळतो। घाटकोपरमधल्या सोसायटीमध्ये आहे ते मराठीला तुच्छ देखलं जातं। मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी संस्कृती याला तुच्छ लेखण्याचं पाप कोणीच करू नये आणि महाराष्ट्र सरकारची तीच भूमिका आहे। मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा सन्मान हाच झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे। अन्य भाषिकांचा अपमान करून त्याच्यावर वितुष्ट निर्माण करणं हे आम्हाला मान्य नाही, एवढीच आमची भूमिका आहे। सर, उद्या वर्ल्ड हेरिटेज डे आहे, तुमच्याकडे मला वाटतं स्मारकाचं तुमच्या अपडेट आहे, तर यावर तुमचं काय नियोजन आहे तुमच्या खात्यावर? देशातले जे मुख्यतः स्मारक आहेत या संदर्भामध्ये पुरातत्व विभागामध्ये असलेल्या प्रकल्पांवरची पूर्ण आढावा घेऊन कामाने तो दिवस साजरा करावा असं आम्ही ठरवलं आहे आणि त्यामुळे त्याचा आढावा आणि पुढची रचना या पद्धतीने जागतिक वारसा दिनानिमित्त वर्षभराच्या योजनाच्या कामाला
आम्ही गती देणार आहोत. मग ते मुख्यमंत्री असताना त्यांनी का नाही केलं? ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या माणसांनी तर शिवाजी महाराजांच्या वंशजांचे पुरावे मागितले. त्यामुळे स्वतः त्यांच्या काळामध्ये ते त्यांनी केलं नाही, ते दुसऱ्याला ज्ञान देऊ पाहत आहेत, एवढंच मी त्याला म्हणेन. 12 किल्ले युनेस्कोमध्ये घ्यायचं एक आपण काय युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये 12 किल्ल्यांचा समावेश व्हावा याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. त्याच्यात काही अपडेट आहे? नाही, मागेही मी या गोष्टी स्पष्टता दिली. माननीय मुख्यमंत्र्यांनी काल रायगडला सुद्धा यातली स्पष्टता दिली. हा टप्प्याटप्प्याने पुढे जाणारा विषय आहे. आपण त्या विषयामध्ये सगळ्यात पहिलं तर देशभरात ज्याला जागतिक वारसा असं संबोधलं गेलं पाहिजे, टॅग लागला पाहिजे, अशाची एक मोठी यादी आहे. त्यामध्ये मोदी सरकारने, आम्ही त्यांचा धन्यवाद देतो, बाकीचे प्रस्तावही असताना ते बाजूला ठेवून या वर्षीला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गडकिल्ले त्या प्रोजेक्टला नाव दिलेलं आहे मराठा मिलिटरी लँडस्केप. याला आपण प्राधान्य दिलं. नॉमिनेट केंद्र सरकारने केलं, मागणी राज्य सरकारने केली होती, ते नॉमिनेशन गेलं. त्याबरोबर दुसरा टप्पा असतो त्याबद्दलची संपूर्ण माहिती ज्याला म्हणू, प्रबंध ज्याला म्हणू, तो आपल्याला द्यायचा असतो. तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यातली हेरिटेज व्हॅल्यू, आर्किटेक्चरल विशेषता, हिस्टॉरिकल रेफरन्स याबद्दलचा खल होतो. त्यानंतर एक सल्लागार समिती जी युनेस्कोची आहे, त्या युनेस्कोच्या सल्लागार समिती ज्याचा प्रोनाऊन्सिएशन जगभरात 2 पद्धतीने होतो. काही लोक इकॉमॉस करतात, काही ठिकाणी उल्लेख आयकॉमॉस करतात, तर आपण आयकॉमॉस म्हणू. या आयकॉमॉस ही जी सल्लागार समिती युनेस्कोला सल्ला देते, त्या स्तरावर प्रश्नोत्तरं, पुरावे याचं आदानप्रदान होतं, तेही झालं. त्यानंतर आपण विशेष प्रयत्न करून या क्षेत्रात काम करणाऱ्या काही व्यावसायिक व्यवस्था आहेत की ज्या व्यावसायिक व्यवस्था, जसं एखाद्या न्यायालयामध्ये आपण उत्तम पद्धतीचा काउन्सिल घेतो, तसं जगभरातल्या व्यवस्थांमध्ये युनेस्कोत या विषयामध्ये ज्या व्यावसायिक व्यवस्था आपली बाजू जी भक्कम आहेच ती योग्य पद्धतीने मांडणं हे काम आवश्यक असतं. तो टप्पा आपण पूर्ण केला. त्यानंतर आपल्याला असं जाणवलं किंवा आपल्याला असं वाटलं किंवा आपण योग्य विचार केला आणि आयकॉमॉसच्या काही सल्लागारांना या सगळ्या टप्प्यानंतर परिपूर्णता करण्यासाठी अजूनचा वेळ आपण त्या ठिकाणी मागितला. ॲडिशनल DG युनेस्कोचे हे निर्णय प्रक्रियेतले महत्त्वाचे अधिकारी असतात, त्यांची वेळ आपण मागितली. आणि त्यावेळेला मी पाणीच येत नाही, येतं ते गढूळ येतं, त्याबद्दल आपलं काय म्हणणं? हे पापच ठाकरे गटाचं आहे. मुळामध्ये मुंबईकरांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित करण्याचं पाप केवळ आदित्य ठाकरे यांचं आहे. त्या ठिकाणी 2 डॅम मुंबईचे होणार होते, गारगाई आणि पिंजाळ. माझा सवाल आहे आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाला, त्याला स्थगिती कोणी दिली याचं पहिलं उत्तर द्या. 12-15 वर्षापूर्वी होणारे ते डॅम आता झाले असते, मुंबईला मुबलक पाणी मिळालं असतं. याला स्थगिती आदित्य ठाकरे आणि उभाटा सेना यांनी दिली. मुंबईकरांना मिळणाऱ्या, ज्याला टेक्निकली ऑग्युमेंटेशन म्हणतात, अधिकच्या पाण्याच्या व्यवस्थेच्या धरणांना स्थगिती या आदित्य ठाकरे आणि उभाटा सेना मी त्यांच्या पक्षाने दिली. नंबर 2, गेली 16 वर्ष ज्या ते सत्तेत होते आणि स्थायी समिती त्यांच्याकडे होती, वॉटर लिकेज टेंडर काढून 250 कोटीचा चुरा हा उभाटा सेनेने केला. या 250 कोटीत पाण्याच्या गळती रोखू शकले नाहीत.
तिथून पाण्याचं कंटॅमिनेशन होतं आहे. आणि म्हणून ही सुद्धा गोष्ट जबाबदारी उबाटा सेनेला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला होता, जेव्हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे होते, की आम्ही समुद्राचं पाणी गोडं करतो. आम्ही टेंडर काढलं आहे, का नाही काम झालं पुढे? ते समुद्राचं पाणी गोडी करणं योग्य की अयोग्य याच्यावर पर्यावरणवाद्यांची वेगवेगळी मतं आहेत, त्याला मी हात घालत नाही. पण तेही पाणी नाही, धरणाला अडवलं, लिकेजला थांबवलं नाही, समुद्राचं पाणी गोडी करण्यापासून निर्णय घेतला नाही. मुंबईकरांची व्यवस्था केवळ उबाटा सेना आणि आदित्य ठाकरे यांच्यामुळे झालेली आहे. आज रस्त्याच्या कामामध्ये कामं करताना युटिलिटीज त्या ठिकाणी जरूर कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे तोडल्या जात आहेत. तो मुद्दा आम्ही उपस्थित केला. विधानसभा अध्यक्षांकडे बैठक झाली, एकनाथ शिंदे साहेबांनी बैठक घेतली. त्याच्यावर उपाय शोधण्याचं काम, पाणी गढूळ येऊ नये आणि पाणी पूर्ण यावं याचं काम हे सरकार करतं आहे. 16 वर्षाचं पाप उबाटा सेनेमुळे मुंबईकरांच्या डोक्यावर आहे. मुंबई भाजप अध्यक्षाची निवड सध्या चर्चेचा विषय आहे. अशामध्ये मूळ भाजप यांना ही जबाबदारी दिली जावी का? संघटनात्मक बदलांमध्ये त्याच्या स्वरूपात भूमिका असावी? नाही, मला असं वाटतं की आमची ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. सदस्यता होते, सक्रिय सदस्यता होते, बूथ समिती होते, बूथ सदस्य होतात, वॉर्ड म्हणजे मुंबईमध्ये वॉर्ड अध्यक्षाची निवडणूक होते, वॉर्ड समिती होते, मंडल. यावेळेला आम्ही विधानसभा एक मंडल होतं, ते एका विधानसभेत आम्ही 2-3 अशी जास्त मंडल व्यवस्था केली आहे, कारण संघटना आमची पसरवत आहोत आम्ही. त्यामुळे कालच्या भाषणावर तर आम्हाला उद्धवजीचा तो परिणाम दिसला असेल. आणि त्यामुळे ती व्यवस्था, ती निवडणूक, त्यानंतर जिल्हा अध्यक्ष निवडणूक आणि मुंबई अध्यक्ष निवडणूक, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. 3 टर्म मी काम केलेलं आहे. आता नवीन अध्यक्ष येईल, एक व्यक्ती एक पद आमचा निर्णय आहे, तो आम्ही सर्वंकष सगळे मिळून निर्णय करू. येत्या महिन्याभरात होईल निर्णय, येत्या महिन्याभरात होईल. आणि याची बैठक होईल, त्यानंतर आम्ही आपल्याला कळवू. तुम्ही म्हणालात कालच्या भाषणामध्ये एआयच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंचा आवाज देखील आहे. म्हणजे माझा विभाग किती काम करतोय बघा. की माहिती तंत्रज्ञान विभागाचा कामाचा सपाटा, प्रचार प्रसार, जे कालपर्यंत आई बोलणारे AI वर बोलायला लागले आहेत, मला समाधान आहे. त्याचा उपयोग काय करायचा याचं अजून एथिक्स आम्ही ठरवलेलं नाही. ते ठरवलं की वापरणारे योग्य आहेत की अयोग्य हे सांगू. आता तुर्तास काही बोलणार नाही. शरण साहेब, MCAचा एक रजिस्टर अंपायर मंगळवारी T20च्या सामन्यात त्याला अटॅकिंग केला. MCA कडून मला वाटतं याच्यावर MCA स्पष्टता देईल. कोणाचंही दुःखद निधन झालं ते MCA त्याची चिंता करेल. MCA काम करत आहात. आता मी मंत्री म्हणून बसलो आहे. मराठी पुरा. मला असं वाटतं की असं आघाडी पिछाडी आमच्याकडे काय नसते. तुम्हाला बातम्या करायला माझी काही विरोध नाही, पण आघाडी पिछाडी समांतर विषयांतर असं आमच्याकडे काय नाही. आमच्याकडे सगळे मिळून आम्ही नावं ठरवतो आणि त्यामुळे तुम्ही बातम्या जरूर करा, पण आमचा निर्णय एकमताने होईल. सर, काँग्रेसचं राज्यभर आंदोलन सुरू आहे. आज मुंबईत देखील काँग्रेसने आंदोलन केलं कशावर? ईडीच्या विरोधात. हं. नॅशनल हेराल्डचं प्रकरण आहे, त्यावर काँग्रेस रस्त्यावर उतरणार. मग अशी प्रकरणं करायची कशाला? दुसऱ्या जनतेचे पैसे आणि देणग्या हे वळवणे, ते वळवून कुठेतरी नेणे, हे धंदे करायचे नाहीत. मग आंदोलन करायची वेळ येत नाही. त्यामुळे ज्या व्यवस्था सुचानुरूप आर्थिक व्यवस्था चालवण्यासाठी आहेत, त्याला तोडमरोड करण्याचं हा काम काँग्रेसने केलं, म्हणून त्यांना आंदोलनाला उतरायला लागतं आहे. आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी कोर्टात जावं. कोर्टात हिंमत असेल तर बाजू मांडावी, त्याच्यावरचा आपला दावा कोर्टासमोर मांडावा. आमच्यावर झालेले आरोप खोटे आहेत असं म्हणावं. याचं ते काही करत नाहीत. आमच्यावरचे आरोप खोटे आहेत काँग्रेस म्हणायला तयार नाही. कोर्टासमोर जायला हिंमत नाही, दावा दाखल करण्याची क्षमता नाही. आणि हे 3 का नाही? कारण केलेलं पाप आणि गुन्हा खरा आहे हे त्यांनाही माहिती आहे. पण रमेश चेन्नीताला त्यांचे जे म्हणत आहे की राजकीय याच्यामुळे आमच्यावर अशा पद्धतीने कारवाई केली.
आपण कोर्टात जा ना. सूडबुद्धीने कसली कारवाई का अचानक झाली आहे का? नोटीस कधी दिली आहे? माहिती कधी मागवली आहे? जागेची जप्ती कधी झाली? पार्टली. त्यानंतर डॉक्युमेंट्स कधी मागवलेत? या देशामध्ये न्यायव्यवस्था मजबूत आहे, कायदा व्यवस्था आपलं काम करते आहे. या सगळ्या प्रक्रियेत एकदाही आम्ही निर्दोष आहोत. शेनी थलाजीसुद्धा आपण निर्दोष आहोत म्हणायला तयार नाहीत. आम्हाला विक्टिमायझेशन केलं म्हणतात. अरे हे तरी कोर्टात म्हणा. त्यामुळे त्यांच्याकडे कुठलाही आधार नाही. वेगळा प्रश्न आहे. वेगळा म्हणजे तुमच्या विभागाकडून 11वी प्रवेशाच्या संदर्भात एक सॉफ्टवेअर आणि त्यासाठीची प्रक्रिया सुरू होती. तो कुठपर्यंत सगळं सुरू आहे? मी स्वतः या विषयामध्ये बैठक घेतली, कारण आपल्याला माहिती आहे 10वी आणि 12वीचे निकाल ज्या वेळेला लागतात आणि एकाच वेळेला काही काळापुरता, तो काळ काही मिनिटाचा पण असतो, सर्व्हरवर एकदम ओव्हरलोड होतो. खरं ते सगळं काम त्या बोर्डामार्फत होत असतं. ही जी संगणकीय व्यवस्था आहे तीसुद्धा बोर्ड करत असतं, पण तरी विद्यार्थ्यांना त्रास होत असतो. तो होऊ नये पालकांना, विद्यार्थ्यांना त्रास, म्हणून त्या ठिकाणी याचा रिव्ह्यू संबंधित बोर्डाच्या आणि खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर आम्ही घेतला. या ठिकाणी काही अपडेटेशन करण्याची आवश्यकता असते, अपग्रेडेशन करण्याची आवश्यकता असते. असलेल्या सॉफ्टवेअरला त्या ठिकाणी रिव्हॅलिडेट, रिफर्शन करण्याची आवश्यकता असते. या संबंधामधली चर्चा आणि निर्देश बोर्ड आणि महाआयटी बसून करावं असे दिलेले आहेत. आणि प्रयत्न हा राहील की आमच्या विद्यार्थ्यांना मानसिक ताण त्यातनं होणार नाही. 11वी प्रवेशाच्या संदर्भात तो पूर्णपणे बोर्ड करतं. सर, दलित चळवळ आणि पुरोगामी चळवळीतील काही साहित्यिक कलावंतांकडनं एकूणच म्हणजे जो कार्यक्रम झाला सार्वजनिक समाजासाठी, त्या संदर्भात आपण जे विधान केलं त्याचा निषेध करण्यात येतो आणि पत्र व्हायरल करण्यात येतं आहे. त्यामध्ये त्यांचा असा आरोप आहे की नामदेव ढसाळ आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची कुठेतरी तुलना केलेली आहे. आणि माझं भाषण स्वयंस्पष्ट आहे, तुम्हालाही कॉपी देतो. माझ्या विधानावर मी ठाम आहे. दीनदयाळ उपाध्यायजींचे विचार हे समष्टीचे आहेत. नामदेव ढसाळांचा अपमान करण्याचा विषयच येत नाही. मी केला नाही, करणार नाही, करण्याचा प्रश्नच येत नाही. हां, माझ्या भाषणानंतर जर चर्चा होत असेल तर लोकशाहीवर भरोसा ठेवणारा मी आहे. जरूर चर्चा करा. आम्ही इनटॉलरंट नाहीत, त्यामुळे टीका जरूर करा. सगळ्या विचारांनी सामोपचाराने संवाद केला पाहिजे. या विचाराचे आम्ही आहोत, म्हणून आम्ही त्याचं स्वागत करतो. चलो, आपण आयकॉमॉस म्हणू. या आयकॉमॉस ही जी सल्लागार समिती युनेस्कोला सल्ला देते, त्या स्तरावर प्रश्नोत्तरं, पुरावे याचं आदानप्रदान होतं, तेही झालं. त्यानंतर आपण विशेष प्रयत्न करून या क्षेत्रात काम करणाऱ्या काही व्यावसायिक व्यवस्था आहेत की ज्या व्यावसायिक व्यवस्था, जसं एखाद्या न्यायालयामध्ये आपण उत्तम पद्धतीचा काउन्सिल घेतो, तसं जगभरातल्या व्यवस्थांमध्ये युनेस्कोत या विषयामध्ये ज्या व्यावसायिक व्यवस्था आपली बाजू जी भक्कम आहेच ती योग्य पद्धतीने मांडणं हे काम आवश्यक असतं. तो टप्पा आपण पूर्ण केला. त्यानंतर आपल्याला असं जाणवलं किंवा आपल्याला असं वाटलं किंवा आपण योग्य विचार केला आणि आयकॉमॉसच्या काही सल्लागारांना या सगळ्या टप्प्यानंतर परिपूर्णता करण्यासाठी अजूनचा वेळ आपण त्या ठिकाणी मागितला. ॲडिशनल DG युनेस्कोचे हे निर्णय प्रक्रियेतले महत्त्वाचे अधिकारी असतात, त्यांची वेळ आपण मागितली. आणि त्यावेळेला मी स्वतः, आपले सचिव आणि आपला सल्लागार जो त्या सल्लागारासमोर बाजू मांडतो आहे, असे आम्ही त्या ठिकाणी अजूनचं मटेरियल घेऊन गेलो, त्यांना भेटलो. येणाऱ्या 19-20 तारखेला मेच्या स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांची युनेस्कोमध्ये आपण अपॉइंटमेंट फिक्स केली. त्यांच्या DG
आणि मुख्यमंत्री मी स्वतः आपले अधिकारी ही आपण आवश्यक भेट ठरवली। त्यामध्ये ज्या वर्ल्ड युनेस्कोमधल्या 21 राष्ट्रांचे सदस्य हे अंतिम निर्णय करतात, त्या 21 राष्ट्रांच्या सदस्यांना म्हणजे ॲम्बेसेडर्सना, जे वेगवेगळे ॲम्बेसेडर युनेस्कोमधले ॲम्बेसेडर वेगळे असतात, पण जे राजकीय ॲम्बेसेडर असतात त्यांनासुद्धा याचं अवगत करणं, म्हणून भारत सरकारचे आपण धन्यवाद देतो की माननीय जयशंकर यांनी दिल्लीमध्ये या संबंधात बैठक घेतली। माननीय मुख्यमंत्री आणि आपले अधिकारी त्याला होते। अशा टप्प्याटप्प्याने आपण पुढे जातो आहोत। 20 मे नंतर मग जी काही युनेस्कोची बैठक होईल त्यामध्ये आपण आपला आनंद सोहळा करावा असा निर्णय आपण अपेक्षित आहोत। आर्टिस्ट को भी महाराष्ट्र गवर्नमेंट की तरफ से अवार्ड दिया जाएगा, क्या ये कैटेगरीज है और किस आर्टिस्ट? देखिए, हर साल महाराष्ट्र सरकार वी शांताराम जीवन गौरव पुरस्कार मराठी चित्रपट और उसका उत्कर्ष इसको ध्यान में रखकर जिन्होंने बहुत सालों तक इसमें तपस्या की है, ऐसे मराठी कलाकार को वी शांताराम जीवन गौरव पुरस्कार दिया जाता है, जो 10 लाख रुपया स्मृति चिन्ह, मेडल और बाकी सब है। इस साल ये पुरस्कार वरिष्ठ कलाकार महेश मांजरेकर इनको हम दे रहे हैं। निवड समिति ने उनका चयन भी किया है। उसी साथ साथ और एक मराठी चित्रपट सृष्टि में काम करने वाले व्यक्ति को विशेष योगदान, वी शांताराम विशेष योगदान, ऐसा पुरस्कार हम देते जो 6 लाख रुपया स्मृति चिन्ह और मेडल रहता है। वो इस साल मुक्ता बर्वे इनको दिया जा रहा है। निवड समिति ने अपना काम उसके बारे में भी पूरा किया है। हिंदी फिल्म इंडस्ट्री भी, उसके योगदान को भी हम महाराष्ट्र सरकार सम्मानित करते हैं, और जिसने अपना बड़ा जीवन इस क्षेत्र में तपस्या की है, ऐसे वरिष्ठ कलाकार को स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, जो 10 लाख रुपया स्मृति चिन्ह, मेडल और मान चिन्ह, मानपत्र दिया जाता है, इस साल में वो श्री अनुपम खेर इनको ये सम्मान दिया जाएगा, स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार। उसी के साथ साथ स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार भी हम निवड समिति के चयन के बाद 6 लाख रुपया स्मृति चिन्ह, मान चिन्ह और मेडल, और खुशी होती है कि इस बार ये पुरस्कार काजोल देवगन जी को देने का महाराष्ट्र शासन ने तय किया है। इसी के साथ साथ महाराष्ट्र सरकार की तरफ से 1993 से गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ये दिया जाता है। संगीत क्षेत्र के अच्छे व्यक्ति को सम्मान किया जाता है। वो पुरस्कार 6 लाख रुपया और मान चिन्ह, 10 लाख रुपया, 10 लाख रुपया और मान चिन्ह, इस प्रकार का पुरस्कार रहता है। उसमें भी निवड समिति ने अपना काम पूरा किया, और मराठी गज़ल के बहुत ही वरिष्ठ गायक भीमराव पांचाले, उनको ये पुरस्कार दिया जा रहा है। ये सभी कार्यक्रम 25 तारीख को NSCI डोम में एक आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम के साथ सम्मानीय व्यक्तियों के उपस्थिति में होगा, उसकी जानकारी आपको मिलेगी। 4 पुरस्कार घोषित करण्यात आम्हाला आनंद होतो आहे। या बरोबरीने आपण महाराष्ट्र शासनाचा 1993 पासून गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा दरवर्षी करत असतो, आणि या 93 पासून आपण विविध महत्त्वाच्या व्यक्तींना पुरस्कार दिला, आणि ज्याच्यामध्येही एक समिती आपलं काम करत असते।
ज्या शासकीय आणि अशासकीय या पद्धतीचे सर्व लोक काम करतात, त्या सगळ्या प्रक्रिया पार करून हा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 10 लक्ष मानचिन्ह, मानपत्र, शाल वगैरे असं करून आपण देतो. तो यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आपण त्या ठिकाणी निवड केली आहे आणि त्याचीसुद्धा घोषणा करतो आहोत. हे सर्व कार्यक्रम 25 तारखेला NSCI डोम येथे एक विशेष शानदार सोहळा करून आपण करणार आहोत आणि त्याचं निमंत्रण आपल्याला दिलं जाईल. पण आज या पुरस्कारांची घोषणा करणं आवश्यक होतं म्हणून आपण त्या ठिकाणी तातडीने केलेलं आहे. एक दुसरा महत्त्वाचा कार्यक्रम आपल्याला माहिती आहे, देशभरामध्ये आपण संविधानाचा अमृत महोत्सव करतो आहोत. महाराष्ट्र शासनाने ठरवलं आहे मोठ्या प्रमाणात तो करायचा आणि स्वाभाविक आहे 14 तारखेला आपण परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो आहोत. काही ठिकाणी आठवडाभर 10 दिवस कार्यक्रम होत असतात. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने यावेळेला आम्ही ठरवलं आहे की या जयंतीनिमित्त संविधानाच्या अमृत महोत्सवाचा एक शानदार कार्यक्रम पहिल्यांदाच त्या ठिकाणी आंबेडकर जयंतीचा गेटवे ऑफ इंडियाला आपण करतो आहोत. 20 तारखेला गेटवे ऑफ इंडियाला सायंकाळी 6:30 वाजता हा कार्यक्रम आहे. ही संगीतमय मानवंदना मराठीतील अनेक कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत. सुरेश वाडकर, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, नंदेश उमाप, अवधूत गुप्ते, मिलिंद शिंदे, राजेंद्र कांबळे. कार्यक्रमाचं संचालन सुबोध भावे. अशा स्वरूपाचा कार्यक्रम आकर्षणाचं केंद्र ठरेल. संविधानाची व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर गौरवगीते, काही नाट्य प्रवेश, आकर्षक नृत्य समूह अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम असेल आणि हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे. त्याच्या सन्मानिका या शिवाजी नाट्य मंदिर, रवींद्र नाट्य मंदिर येथे प्रथम येणाराच प्राधान्य या पद्धतीने देण्यात येणार आहे आणि त्यामुळे हा मोठ्या प्रमाणात गेटवे ऑफ इंडियाला आपल्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि संविधान त्या ठिकाणी अमृत महोत्सव याचा कार्यक्रम आपण करतो आहोत. धन्यवाद.